सविता, अगं तू स्वप्न बघतेस हीच खूप मोठी गोष्ट आहे. अगं तुझ्यासारखी खेडेगावातली मुलगी एक कलेक्टर व्हायचं स्वप्न बघते म्हणजे वाव यार, इट्स अनबिलिव्हेबल. अगं पण तू जेव्हा गावात हे सर्वांना सांगितलं असशील तेव्हा सगळे हसले असतील ना तुझ्यावर? कुणीच एनकरेज केलं नसेल तुला. पण तरी तू जिद्द सोडली नाहीस हा. आणि तू तुझं स्वप्न उराशी कवटाळून ठेवलंस. हॅट्स ऑफ टू यू. त्यामुळे यापुढे हे स्वप्न फक्त तुझं नाहीये, माझं सुद्धा आहे. आणि तुला जी काही मदत लागेल ना ती सगळी मदत मी करणार आहे. उपकार वगैरे काही नाही, ओके. जस्ट एक लहान बहीण किंवा जवळची मैत्रीण म्हणून. आणि हो, ह्यात माझं सुद्धा एक स्वार्थ आहे. अगं उद्या तू मोठी कलेक्टर बनून जेव्हा या शहरात येशील लाल दिव्याच्या गाडीत ना, तेव्हा शहरात इम्प्रेशन कोणाचं पडणार आहे? तुझं नाही, माझं. त्यामुळे यापुढे कलेक्टर बनायचंय ते माझ्यासाठी.